10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। काही खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण मिळालेले नाहीत। कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली। त्यावर आपले सरकार पोर्टल आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेल्या पण तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत। माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल 8 मे रोजी जाहीर झाला। 10वीच्या निकालाची टक्केवारी यंदा वाढली आहे, पण काही खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडाचे ग्रेस गुण मिळालेले नाहीत। जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंना ग्रेस गुण मिळाले नाहीत। त्यामुळे खेळाडू विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी त्यांच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे। खेळाडूंना क्रीडा ग्रेस गुण मिळावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयासह पुणे पालघर जिल्ह्यानं पत्रव्यवहार केला होता। कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून खेळाडू विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले। राज्य शालांत मंडळानं त्याची दखल घेतली। ज्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मुदतीत आपले सरकार पोर्टलवर आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे सादर झाले होते, पण त्रुटी आणि तांत्रिक कारणामुळे क्रीडा ग्रेस गुण मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलत गुणांसाठीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत सादर करून पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्याचे आदेश राज्य शालांत मंडळाच्या अध्यक्षांनी दिले आहेत। त्यानंतर कोल्हापूरच्या क्रीडा जिल्हाधिकारी विद्या शिरस आणि क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेस गुणांचे प्रस्ताव तातडीने विभागीय शालांत मंडळाकडे पाठवले आहेत।